नमस्कार मित्रांनो. आजकाल एक गोष्ट खूप वेगाने वाढताना दिसते आणि ती म्हणजे सांधेदुखी. पूर्वी वाढत्या वयात दिसणारा हा त्रास आता तरुणांमध्ये देखील दिसू लागला आहे. सकाळी उठल्यावर हातपाय आखडल्यासारखं वाटणं, सांधे सुजणं, बोटांमध्ये वेदना होणं, भूक न लागणं, खाल्लेले अन्न न पचणं, पोट व्यवस्थित साफ न होणं. अनेक जण ही लक्षणे वेगवेगळी समजून दुर्लक्ष करतात. पण जर ही सर्व लक्षणे एकत्र दिसत असतील तर त्यामागे एक गंभीर कारण असू शकतं. आयुर्वेदामध्ये या अवस्थेला आमवात असं म्हटलं जातं. तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये याच्याशी संबंधित आजाराला रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणून ओळखलं जातं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा केवळ सांधेदुखीचा आजार नाही. योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर हा आजार माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना साधं चालणं, बसणं, उठणं किंवा हाताने वस्तू उचलणं सुद्धा कठीण होऊन बसतं. आयुर्वेदामध्ये तर या वेदनेचं वर्णन विंचू चावल्यासारखी तीव्र वेदना अशा शब्दांमध्ये केलं आहे. दुर्दैवाने अनेक वेळा सुरुवातीची लक्षणे ओळखली जात नाहीत. सांधे दुखत आहेत म्हणून कुठलीही तेल लावलं जातं, गरम शेक घेतला जातो किंवा वेदनाशामक गोळ्या घेतल्या जातात. काही वेळ आराम मिळतो, पण काही दिवसांनी त्रास पुन्हा सुरू होतो. म्हणजेच मूळ कारण तसंच राहिलेलं असतं. याशिवाय दीर्घकाळ वेदनाशामक औषधांचा वापर केल्यास शरीराच्या इतर अवयवांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज आपण अगदी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. आमवात म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती, तो का होतो आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहार विहारासह काही सोपे घरगुती उपाय कोणते आहेत. हा संपूर्ण विषय समजून घेतला तर अनेक गोष्टीबद्दलचा गैरसमज दूर होईल. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया आमवात या शब्दाचा अर्थ. या शब्दामध्ये दोन भाग आहे. पहिला म्हणजे आम आणि दुसरा म्हणजे वात. आयुर्वेदानुसार आपण जे अन्न खातो ते पूर्णपणे पचलं नाही तर त्यातून शरीरात अपक्व अन्नरस तयार होतो. यालाच आम असं म्हटलं जातं. हा आम दिवसेंदिवस शरीरामध्ये साचत राहिला तर पुढे त्याचं रूपांतर अधिक त्रासदायक अवस्थेमध्ये होऊ शकतं. दुसरीकडे वातदोष वाढला तर हा वात शरीरामध्ये फिरत राहतो आणि हा साचलेला आम शरीरातील विविध सांध्यांपर्यंत पोहोचतो. यानंतर सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ लागतो. म्हणून आयुर्वेदामध्ये फक्त सांध्यावर उपचार न करता पचनसंस्था आणि आम निर्माण होण्याचं कारण समजून घेण्यावर भर दिला जातो. आता प्रश्न असा आहे, या आजाराची सुरुवात कशी ओळखायची? सुरुवातीला अनेकांना भूक कमी लागते, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, वारंवार आंबट ढेकरं येतात, पोट नीट साफ होत नाही, शरीर जड झाल्यासारखं वाटतं, काहीही काम करण्याची इच्छाच होत नाही. ही लक्षणे अनेकदा साधी अपचनाची समस्या समजून दुर्लक्षित केली जातात. पण पुढे वात वाढू लागला की त्याचा परिणाम सांध्यावर दिसू लागतो. सांधे सुजतात, दुखू लागतात, स्पर्श सुद्धा सहन होत नाही, हालचाल करताना त्रास होतो, काही वेळा सांधे लालसर देखील दिसू शकतात. आणि आणखी एक विशेष लक्षण म्हणजे वेदना एका जागी कायम राहत नाही. आज खांदा दुखतो, उद्या गुडघा, त्यानंतर मनगट किंवा दुसरा सांधा, म्हणजे वेदना जागा बदलत राहते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर हातपाय आखडल्यासारखे वाटणं, हालचाल सुरू होण्यासाठी बराच वेळ लागणं, ही देखील सुरुवातीची महत्वाची लक्षणं असू शकतात. म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर योग्य मार्गदर्शन घेणं महत्वाचं ठरतं. आता प्रश्न असा आहे की शरीरामध्ये हा आम तयार होतो तरी कसा? आयुर्वेदानुसार प्रत्येक आहारामागे काही ना काही कारण असतंच. कारण दूर केल्याशिवाय केवळ लक्षणांवर उपचार करून कायमस्वरूपी आराम मिळणं कठीण असतं. आमवाताच्याही बाबतीत तेच लागू होतं. सर्वात पहिलं कारण म्हणजे कमकुवत झालेली पचनशक्ती. जेव्हा आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा त्याचा अपक्व भाग शरीरात साचू लागतो. हाच अपक्व अन्नरस पुढे आम तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. दुसरं कारण म्हणजे वाढलेला वात. सतत थंड पदार्थ खाणं, फ्रीजचं पाणी पिणं, कोल्ड्रिंक्सचं जास्त सेवन करणं किंवा एसी, कूलर आणि थंड वाऱ्याचा दीर्घकाळ संपर्क या सवयी वात वाढवू शकतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विरुद्ध आहार.
आयुर्वेदामध्ये काही अन्नपदार्थ एकत्र खाणं टाळावं असं सांगितलं जातं. उदाहरणार्थ दूध आणि मीठ, दूध आणि काही फळं, दूध आणि मासे किंवा मांसाहार यांसारखी अयोग्य अन्नसंयोग शरीरावर प्रतिकूल परिणाम करू शकतात असा उल्लेख आढळतो. याशिवाय वारंवार तळलेले पदार्थ, जड अन्न, मैद्याचे पदार्थ तसेच नियमित व्यायामाचा अभाव यामुळे देखील पचन शक्तीवर परिणाम होऊ शकतो. आता जाणून घेऊया अशा वेळी आहार कसा करावा. सर्वप्रथम त्रास वाढवू शकणारे पदार्थ शक्यतो टाळण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये दही, अतितळलेले पदार्थ, जड अन्न, काही दुग्धजन्य पदार्थ आणि अपचन वाढवणारे पदार्थ यांचा समावेश केला जातो. त्याचबरोबर दिवसा जास्त वेळ झोपणं, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सतत थंड वातावरणामध्ये राहणं देखील टाळण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे पचायला हलका आणि संतुलित आहार घेण्यावर भर दिला जातो. जव, कुळीथ, वरी, नाचणी, बाजरी, मूग आणि कमी प्रक्रिया केलेले तांदूळ यासारख्या धान्याचा समावेश करता येतो. भाज्यांमध्ये शेवगा, कारलं, पडवळ, पुनर्नवा, आलं आणि लसूण यांचा उपयोग आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केला जातो. यासोबतच गरम पाणी पिण्याची सवय ही महत्वाची मानली जाते. गरम पाण्यामुळे पचनक्रियेला मदत होऊ शकते आणि शरीरात आम साचण्याची शक्यता कमी होण्यास सहाय्य मिळू शकतं. उडीदाचं सूप देखील पारंपरिक पद्धतीने उपयुक्त मानलं गेलं आहे. उडीद भिजवून शिजवून त्यामध्ये आलं, लसूण, हिंग आणि जिऱ्याची फोडणी देऊन तयार केलेलं गरम सूप अनेक जण आहाराचा भाग म्हणून वापरतात. आता पाहूया घरच्या घरी करता येणाऱ्या उपायांविषयी. पहिला उपाय म्हणजे एरंड तेलाचा उपयोग. आयुर्वेदामध्ये एरंड तेलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार सुंठीच्या काड्यासोबत एरंड तेल विशिष्ट प्रमाणात घेण्याची पद्धत सांगितली जाते. हा उपाय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही, त्यामुळे तो करण्यापूर्वी पात्र आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. दुसरा उपाय म्हणजे बाहेरून शेक. सांध्यांना सूज आलेली असेल तर प्रत्येक वेळी तेल लावणं योग्यच असेल असं नाही. अशा वेळी कोरडा शेक अधिक उपयुक्त मानला जातो. त्यासाठी खड्या मिठाचा किंवा गरम केलेल्या वाळूचा सुती कापडात पोटली करून सहन होईल इतक्या उष्णतेने शेक देण्याची पारंपरिक पद्धत सांगितली जाते. काही पद्धतींमध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदातील इतर उपचार पद्धतींचा देखील विचार केला जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सांधेदुखी म्हणजे नेहमीच वाढतं वय असं नसतं. शरीर वेळोवेळी काही संकेत देत असतं. ते योग्य वेळी ओळखणं आणि कारणांवर काम करणं हेच सर्वात महत्वाचं असतं. आहार, पचनशक्ती, दैनंदिन सवयी आणि योग्य उपचार यांचा एकत्रित विचार केला तर आरोग्याच्या दिशेने चांगलं पाऊल टाकता येऊ शकतं. कदाचित आजचा हा विषय पाहिल्यानंतर तुम्ही सांधेदुखीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल आणि वेदना कमी करण्यापेक्षा त्या का निर्माण होतात हा प्रश्न स्वतःला विचाराल. कारण अनेकदा योग्य माहिती हीच उपचाराची पहिली पायरी ठरते. याच विश्वासासह आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका महत्वाच्या आणि सर्वसामान्याच्या आयुष्याशी निगडीत विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, जागरूक राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.